मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. mhfr.agristack.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर राईट साईडला लॉग इन ॲज अ असे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. यामध्ये दुसरा ऑप्शन आहे फार्मर. हा फार्मर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला शेवटी क्रिएट अ न्यू युजर अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू युजर अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आधार KYC साठी तुम्हाला विचारेल. जसं की तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर विचारला आहे. तुमचा आधार नंबर म्हणजे शेतकऱ्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली पाहू शकता व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, कारण आपण अकाउंट उघडतोय. आता सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे आपण OTP टाकून घेऊयात आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर आपला OTP व्हेरीफाय झालाय. आता इथे पाहू शकता लेफ्ट साईडला वरती आधार नंबर आपला व्हेरीफाय दाखवत आहे आणि इथे आपली KYC डिटेल्स जसं तुमचं नाव, जेंडर, तुमचं वय किती आहे, त्यानंतर बाकीची माहिती, जन्मतारीख असेल किंवा बाकीची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही, खाली यायचं आहे. खाली एक मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे जो की तुमच्या फार्मर आयडीला जो लिंक करायचा आहे तो. तर कोणताही एक चालू मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे आणि टाकायचा आहे. तर बाहेर क्लिक करायचं आहे. बाहेर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, म्हणजे सबमिट करायचा आहे. OTP आलाय, OTP टाकून घेऊयात, व्हेरीफाय करूयात. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर सुद्धा इथे व्हेरीफाय दाखवेल. त्यानंतर सेट पासवर्ड, एक पासवर्ड बनवायचा आहे. ABC@123 तुमचं नाव आहे @123 अशा पद्धतीने पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर खाली क्रिएट माय अकाउंट हा ऑप्शन व्हिजिबल होईल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट इथे क्रिएट होणार आहे. क्रिएट माय अकाउंट जसं क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे. युअर अकाउंट इथे सक्सेसफुली झालेलं आहे, म्हणजे अकाउंट आपलं बनलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा वेबसाईटवरती यायचं आहे. आता लॉग इन ॲज अ फार्मरवरती क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही OTPच्या माध्यमातून सुद्धा लॉग इन करू शकता. आता जो आपण मोबाईल नंबर जो टाकला होता अकाउंट उघडताना तोच मोबाईल नंबर किंवा पासवर्ड टाकून करा किंवा OTPच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करा. कॅप्चा टाका आणि खाली लॉग इन ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करा. आपण इथे लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिसेल. खाली रजिस्टर ॲज अ फार्मर हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर चेंज करायचा आहे का, तर इथे आपण नाही करतोय कारण आपला नंबर बरोबर आहे. तर इथे आपण नो करूयात. तुम्हाला करायचं असेल करू शकता. ईमेल आयडी असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. इथे ईमेल आयडी टाकायची गरज नाही, मॅन्डेटरी नाही. खाली तुमची माहिती म्हणजे शेतकऱ्याची माहिती येईल. फार्मर डिटेल्समध्ये सगळी माहिती बरोबर आहे का चेक करा. मराठीमध्ये बरोबर आहे का चेक करा. मराठीमध्ये बरोबर नसेल तर मराठीत सुद्धा व्यवस्थित टाका. हा स्कोर 100% इथे आलेला आहे, म्हणजे आपलं इथे बरोबर आहे. तसेच खालची माहिती असेल, जन्मतारीख असेल, बाकीची माहिती असेल, सन ऑफ, डॉटर ऑफ ते असेल ते तुम्ही इथे सुद्धा सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी विचारली आहे. तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर जे काही मराठीमध्ये नाव आहे ते तुम्ही इथे वडिलांचं चेक करा. सन ऑफ, डॉटर ऑफ असेल ते. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर फार्मर डिटेल्स जसं की तुमचा फोटो दाखवला जाईल आधार कार्डवरती जसा आहे तसा. त्यानंतर तुमचा न्यू बिझनेस आहे का, जर एखादा न्यू बिझनेस असेल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स, तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो आधार कार्ड प्रमाणे इथे आलेला दिसेल, तो बरोबर आहे का एकदा चेक करा आणि मराठीमध्ये बरोबर नसेल तर तो इथे दुरुस्ती करू शकता. त्यानंतर खाली जर तुम्हाला ऍड्रेस नवीन टाकायचा असेल तर इन्सर्ट इथे क्लिक करून नवीन टाकू शकता, नवीन रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकू शकता. पण आपल्याला टाकायची गरज नाही कारण हाच ऍड्रेस आपला परमनंट सुद्धा आहे. त्यामुळे आपण खाली येणार आहे. खाली आल्यानंतर लँड होल्डर डिटेल्स विचारले, जसं की फार्मर टाईप ओनर इथे सिलेक्ट करायचं. नंतर ऑक्युपेशन डिटेल्स, तुम्ही काय करता, शेती करता का लँड ओनर आहात, म्हणजे इथे शेती तुम्ही ऍग्रिकल्चर शेती करताय का एखाद्या जमिनीचे लँड ओनर आहात, म्हणजे ती लँड तुम्ही घेतलेली आहे असं दिलेलं आहे. तर आपण शेती करतो ते ऍग्रिकल्चर. त्यानंतर फेच डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. फेच लँड डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जमिनीची माहिती टाकायची आहे. तुमचा जिल्हा विचारला जाईल, त्यानंतर तुमचा तालुका विचारला जाईल, ज्या ठिकाणी तुमची शेती आहे, ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे, ज्या ठिकाणचा तुमचा सातबारा आहे त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गाव सिलेक्ट करा. त्यानंतर सर्वे नंबर म्हणजे तुमचा जो काही गट नंबर आहे तो गट नंबर इथे व्यवस्थित टाका आणि सर्च करा. तुमचं जे काही नाव आहे ते इथे दाखवलं जाईल. तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे पुन्हा पुन्हा ट्राय करा, कधी कधी इथे प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने आपलं नाव इथं आलेलं आहे आणि सगळी माहिती दाखवली जाईल, किती क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र आहे, त्यानंतर त्यावरती टिक करायची आहे. आणि हे क्षेत्र ऍग्रिकल्चर आहे का नॉन ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चर असेल तर ऍग्रिकल्चर, NA असेल तर NA म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर, अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर खाली यायचंय, खाली तुमचं मराठीमध्ये नाव दाखवलं जाईल, त्यानंतर सन ऑफ, डॉटर ऑफ विचारलं जाईल, ते तुम्हाला लावायचं ते इथे टाकून घ्या आणि खाली वडिलांचं जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला फक्त भरायची आहे आणि खाली जे काही डिटेल्स आहेत, लँड डिटेल्स असतील, ते लँड डिटेल्स ऍड करायचे आहेत. आपण इथे ऍड केलेले आहेत म्हणजे आपलं लँड डिटेल्स सक्सेसफुली ऍडेड असं दाखवेल. अशा पद्धतीने हे लँड डिटेल्स ऍड झालेले आहेत. आपल्याला हे लँड डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत. अजून जर तुमची शेती असतील, अजून सातबारे असतील, तर अशा पद्धतीनेच तुम्ही जे काही तुमचे सातबारे भरपूर असतील, गट नंबर असतील, ते तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर खाली आता आपल्याला हा जो सातबारा आहे, जेवढे सातबारे असतील ते व्हेरीफाय करायचे आहेत. बरोबर आहे का? तर व्हेरीफाय इथे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कुठे? वरती व्हेरीफाय ऑल लँड्स. तर इथे व्हेरीफाय लँड्स वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर इथे आपला व्हेरीफाय झालेलं तुम्हाला दिसेल. आता खाली यायचंय, खाली सोशल रजिस्ट्री डिटेल्स विचारले जातील, ज्यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी जर असेल तर टाकायचं आहे, नाहीतर सोडून द्यायचं आहे, काही टाकायची गरज नाही. त्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हल, तर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट सिलेक्ट करा. खाली आय अग्री करा. आय अग्री केल्यानंतर लिसन महाराष्ट्र तुम्ही जे काही असेल लिसन करू शकता, ऐकू शकता. बाकी इथे काही टिक करायची गरज नाही. हा ऑप्शन सोडून द्या. काही करायचं नाही. सोशल रजिस्ट्री डिटेल्स सोडून द्या. खाली ऍग्रिकल्चर सिलेक्ट करा, अग्री करा आणि सेव्ह करा. झालं. आता सेव्ह केल्यानंतर प्रोसीड टू ई साइन वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला तुमची डिजिटल सिग्नेचर जे आहे ते विचारली जाईल. म्हणजे जिथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी सेंड करायचा आहे. ओटीपी सेंड केल्यानंतर मोबाईलवरती ओटीपी येईल. तो ओटीपी इथे शेतकऱ्याचा टाकायचा आहे आणि हा ओटीपी सबमिट करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली ई साइन म्हणजेच डिजिटल केवायसी इथे कंप्लीट झालेली आहे. केवायसी कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाहू शकता कोपऱ्यामध्ये एनरोलमेंट आयडी जो आहे तो दिलेला आहे. हा एनरोलमेंट आयडी तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी डाउनलोड पीडीएफ आहे. ती पीडीएफ तुम्हाला जपून ठेवायची आहे जोपर्यंत तुमचं फार्मर आयडी हा अप्रुव्हल होत नाही तोपर्यंत. तर डाउनलोड पीडीएफ करूयात. ही जी पीडीएफ आहे अशा पद्धतीने पीडीएफ तुम्हाला येईल फार्मर आयडीची. ही आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागेल. तर सेव्ह पीडीएफ करा आणि ही पीडीएफ डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. आता तुमचं जे काही फार्मर आयडी बनलेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी पुन्हा लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला चेक एनरोलमेंट स्टेटस हा ऑप्शन दिसेल आणि या चेक एनरोलमेंट स्टेटसमध्ये तुमचं जे काही तुम्ही आता ऍप्लिकेशन केलेलं आहे पाहू शकता आयडी साठी, तर इथे हे ऍप्लिकेशन पेंडिंग दाखवतंय. अप्रुव्हल स्टेटस, सेंट्रल आयडी, एनरोलमेंट आयडी सगळी माहिती दिसेल. तर काही दिवसांनी हे अप्रुव्हल होईल आणि तुमचं जे काही फार्मर आयडी आहे, तुमचं कार्ड आहे ते इथे तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. महत्वपूर्ण योजनांसाठी लागणारा आयडी आहे. शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांचे आपल्या शेतकऱ्यांचे आयडी काढून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.